खरं तर निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाच्या मर्यादेचं पालन करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते, तरी देखील काही ठिकाणी 50%ची आरक्षण मर्यादा ओलांडलेली होती आणि त्याच संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि याच याचिकांच्या पार्श्वभूमीवर सुनावणी पार पडली। या संदर्भात आपल्यासोबत बोलतायत कायदेतज्ञ असीम सरोदे। असीम सर, नमस्कार। आपण मोठी बातमी पाहतोय, निवडणुकांना स्थगिती नाहीये। निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली की त्यांना स्थगिती देता येणार नाही असा एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देऊन ठेवलेला आहे आणि तो निर्णय असीम जी, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। यापूर्वी हा आवाज येतो का? हो हो। यापूर्वी एक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि सांगितलं की निवडणुकीची प्रक्रिया एकदा सुरू झाल्यावर ती थांबवता येणार नाही। खरं तर त्याच निर्णयाची पुनर्चिकित्सा होण्याची गरज आहे असं माझं मत आहे, कारण की त्या निर्णयामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे याच्यामध्ये एक अडथळा निर्माण झालेला आहे। जर चुकीचे प्रकार होत असतील, म्हणजे 50% पेक्षा जास्त आरक्षण मर्यादा आता आहे, काही ठिकाणी ती झालेली आहे, तेवढ्या प्रमाणात 60%, 75% पर्यंत आरक्षण मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे, तरी सुद्धा निवडणुका थांबवणं हा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे याची चिकित्सा झाली पाहिजे। हा निर्णय बरोबर आहे असं माझं मत नाही। नक्कीच, पण या निकालाकडे कसं पाहायचं? त्या निकालाकडे असंच पाहावं लागेल की हा निर्णय चुकीचा आहे। आधी आपणच स्वतः सर्वोच्च न्यायालयाने सांगायचं की 50% पेक्षा मर्यादा वाढवायला नको आरक्षणासंदर्भातली, मग वाढवली गेली असेल तरी आता निवडणुका सुरू झाल्या, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या म्हणून ती थांबवता येणार नाही असं म्हणायचं, हा एक काहीतरी मी तुम्हाला म्हणतो कायदेशीर विचित्रपणा सुरू झालेला आहे। नक्कीच असीम जी, धन्यवाद। तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली त्याकरता।